सिनेमा जगतात काही चित्रपट असे असतात जे फक्त रिलीज होऊन संपत नाहीत, तर काळाच्या ओघात त्यांची वेगळीच ओळख तयार होते. काही सिनेमे जणू लोकांच्या आयुष्याचा भागच बनतात. वर्षानुवर्ष ते पाहिले जातात, त्यावर मीम्स बनतात, त्याची पात्रे, संवाद आणि गाणी मनात घर करून राहतात. अगदी असंच नातं अनेक प्रेक्षकांचं सूर्यवंशम या चित्रपटासोबत जोडलं गेलं आहे. हा चित्रपट म्हणजे केवळ एक कथा नाही, तर एका संपूर्ण पिढीचा अनुभव आहे. विशेषतः ज्यांनी हा सिनेमा सोनी मॅक्सवर अक्षरशः अनगिनत वेळा पाहिला आहे, त्यांच्यासाठी सूर्यवंशम हा एक भावनिक प्रवास आहे. नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये. आता कल्पना करा, जर हा प्रवास पुन्हा सुरू झाला तर, हिरा ठाकूरची गोष्ट पुन्हा पुढे चालू झाली तर. सूर्यवंशम 2 येणार असल्याची चर्चा जोरदार सुरू झाली आहे आणि सोशल मीडियावर हा विषय चांगलाच गाजतो आहे. सोनी मॅक्सने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सूर्यवंशम 2 असे लिहिलेलं एक पोस्टर शेअर केलं आहे. त्यावर हिरा पुन्हा चमकेल, लवकरच ट्रेलर येत आहे असंही लिहिलेलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेची लाट उसळली आहे. परंतु अजूनही या चित्रपटाबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. अमिताभ बच्चन किंवा मूळ चित्रपटाच्या निर्मात्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे हा खरंच चित्रपटाचा दुसरा भाग असणार आहे की केवळ एक मार्केटिंग युक्ती आहे, याबाबत संभ्रम आहे. याशिवाय 2022 मध्ये अशी चर्चा होती की 2022 मध्ये सूर्यवंशमचे सॅटेलाइट राईट्स सोनी मॅक्स कडून काढून घेतले जातील आणि ते गोल्ड माइन्स टेलिफिल्म्स कडे हस्तांतरित होईल. मनीष शहा यांनीही बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की जून 2025 पासून सूर्यवंशम हा चित्रपट गोल्ड माइन्स टेलिफिल्म्सवर प्रसारित केला जाईल. त्यामुळे सोनी मॅक्सने अचानक सूर्यवंशम 2 चं पोस्टर शेअर करणं आणखीनच गोंधळ उडवणार आहे. अर्थात या सर्व चर्चांमध्ये सत्य काय आहे हे अजून स्पष्ट नाही. सूर्यवंशम 2 खरोखरच येणार आहे, ही फक्त एक ट्रेंडिंग मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे, याची उत्तरे लवकरच मिळतील. पण एक मात्र नक्की, सूर्यवंशमच्या चाहत्यांसाठी ही बातमी म्हणजे एक रोमांचक ट्विस्ट आहे. आता फक्त अधिकृत घोषणेची वाट पाहावी लागेल. अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.